नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. संत नामदेवांनी परकीय आक्रमणांविरोधात देश जागा केला. त्यांचे विचार देशाच्या अखंडतेसाठी सर्वांनी अंगीकारावेत असे आवाहन हरिभक्तपरायण रामकृष्ण बगाडी महाराज यांनी तुकाई टेकडी येथील संत नामदेव महाराज मंदिर सभागृहात बोलताना केले. संत नामदेव महाराज जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन संत नामदेव सेवा संघाच्या वतीनं करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावेळी संत नामदेव सेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ पोरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे संत नामदेव समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, नगरसेविका स्मिताताई वस्ते, नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक नितीन गावडे, वर्षाताई महाडिक, अनुपमा कळसकर, राजेश्वर नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. हडपसर कला परिवाराचा यावेळी सुमधुर गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. संत नामदेव समाजाचे हरिभक्तपरायण रामकृष्ण बगाडी महाराज यांचा शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल संजय नेवासकर यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिल्पा दानवे तुरिले यांचा उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका या कार्याबद्दल डॉक्टर राजेश्वर नागरे, डॉक्टर स्मिताताई नागरे यांचा वैद्यकीय कार्याबद्दल, सामाजिक कार्याबद्दल मदन लंगडे यांना, पुष्पावती देशमुख यांचा शैक्षणिक कार्याबद्दल संदेश गोंदकर यांच्या मुली गौरी गोंदकर, मानसी मिरजकर यांचा CA परीक्षेतील यशाबद्दल, संतोष गोंदकर यांचा शैक्षणिक कार्याबद्दल स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, बुके देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. पुण्यनगरीच्या नगरसेविका स्मिताताई वस्ते, नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक नितीन गावडे यांचा अध्यक्षांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन संत नामदेव सेवा संघाचे राजाभाऊ पोरे, सुधीर हेंद्रे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष भारद्वाज, प्रकाश क्षीरसागर, सुदाम सुपेकर, पुरुषोत्तम नेवासकर, मिलिंद पाडळकर, मुकुंद सदरे, जयश्री मुळे, मदन लंगडे, जयश्री नेवासकर, निलिमा वायचळ, अनिल दानवे, सुयोग पोरे, रवींद्र नेवासकर, नाना पोरे, योगेश सुपेकर आदींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष भारद्वाज यांनी, तर सूत्रसंचालन अनिकेत दानवे यांनी केले. या प्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. नंतर आम्ही वाढवलो, पलीकडे जेवणाचा हॉल केला, नंतर वर एक हॉल केला. आपण हे करत असताना कुणी एकाच इथं महत्त्व नाही आहे. राजाभाऊ असतील किंवा मी असेल किंवा आमचे सुधीर भाऊ असतील, हे सर्वांनी एकत्र आल्यामुळे ही इमारत झालेली आहे. कोणी म्हणत असेल की नाही भारद्वाज सरांचं श्रेय, राजाभाऊंचं श्रेय, हे म्हणण्यापूर्व असतं. आम्ही काम केलंय, आम्ही देणग्या आणल्यात, आम्ही उभं केलंय, पण हे उभं करत असताना पाठीवर ज्या आमच्या समाजाने थाप मारली तो हुरूप आला आणि म्हणून आम्ही हे काम करू शकलो. कारण हे करत असताना पुण्यामध्ये आपलं एक मोठं संमेलन होतं नेवासकर दादा, की त्यावेळेला हडपसरच्या लोकांनी 300 किलो साखर आणि 10 तेलाचे डबे आपण पुण्यात दिले. त्याच पद्धतीने आपण एक नासपणे एक नवीन टिळक रोडला एक जागा घेतली. त्या जागेसाठी आपल्या मंदिरातर्फे 25,000 रुपये आपण तिथे दिले. हे का करू शकलो? तुमचं सहकार्य. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा येथून या वारकरी संप्रदायाचे जनक नामदेव महाराज आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आपण सामान्य नाही, आपण सामान्य संतांचे पायिक नाही, तर एका महान संत ज्यांनी मानवता जगाला शिकवली, ज्यांनी मानवतेचा आचार विचार सर्व देशाला दिला, देशभर यात्रा करून देशात जाग करण्याचं दायित्व निर्माण केलं आणि पुरं केलं. ते पुन्हा आपण जे काही घोषणा केली होती ते अभंग पूर्ण करू शकले नाही, म्हणून समाधीत गेलेले. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की नामदेव महाराजांच्या घरात त्या सगळ्यांनी संजीवन समाधी घेतली आहे. नामदेव महाराज, त्यांचे आई वडील, नामदेवांची पत्नी, 4 मुलं, 3 सुना, 1 बहीण आणि 1 मुलगी आणि 14वी संत जनाबाई. या 14 लोकांनी नामदेव पायरी, तुम्हाला मला माहित आहे, ती पोट भरण्यासाठी निर्माण केली आहे. पायऱ्या तोडून वर गेलो की तिथं खाली एक भिंत आहे, पाठीमागे दरवाजा आहे, तिथे खाली भिंत आहे.
दोन बाजूला दोन भिंती, आत खाली जे तळघर आहे तिथे ही 14 मंडळी संजीवन समाधी घेऊन बसलेली आहे. मतभेद होऊ द्या, कामं करताना मतभेद व्हायलाच पाहिजे नाही. कारण मतमतांतर झाल्याशिवाय योग्य अयोग्य ही गोष्ट किंवा त्याची कसोटी ही लागणार नाहीये. तर तुमची मतभेद होऊ द्या, मतभेद मात्र होऊ देऊ नका, एवढंच या निमित्ताने मी सांगते. आणि तुमचा जो चढता आलेख आहे, आज गेले 20-25 वर्षे ही वास्तूची तुम्ही एवढी उभारली, कष्टाने उभारली, पत्र्याची शेड असताना या मुलीने इथे कार्यक्रम केला, आज तिला तुम्ही सत्कार केला. म्हणजे आपला हा चढता आलेख आहे. तो का आहे तर तुम्ही एकमेकांना बांधून ठेवले. आपला समाज इथे खूप आहे. मी आताच नेवास्कर काकांना म्हणत होते, भाऊंना म्हटलं हो इथे एवढ्या महिला आणि एवढे पुरुष दिसत आहेत, तर आपली समाज किती आहे इथे. आज जर 7,000 जर आपण इथं असू तर कदाचित मला वाटतं की तुम्ही जे येत आहे हे अगदी योग्य आहे.